बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यभरात मूक मोर्चे काढून न्यायाची मागणी केली जात आहे। शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी परभणी येथे सर्व पक्षीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून मोर्चाला सुरुवात झाली। महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानलपेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चात दाखल झाला। या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, डॉक्टर ज्योतिताई मेटे, माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार विजय गव्हाणे, मीनाताई बोर्डीकर, ॲडव्होकेट दीपक देशमुख, आनंद भरोसे, रविराज देशमुख, बाळासाहेब जामकर, भगवान वाघमारे, सोनाली देशमुख, भीमराव मराठे, विशाल कदम, सुरेश भुमरे, सुभाष जावळे, दादासाहेब टेंगसे यांची उपस्थिती होते। तसेच स्वर्गवासीय संतोष देशमुख यांच्या परिवारातील धनंजय देशमुख, वैभवीताई देशमुख हे हजर होते। मोर्चात सहभागी समाज बांधवांनी हातात बॅनर, पोस्टर घेतले होते, तर हाताला काळ्या फिती बांधलेल्या होत्या। प्रास्ताविक सुभाष जावळे यांनी केले। मोर्चाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मोर्चाच्या शेवटी सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली। यावेळी महिला बचत गटाच्या वतीने देशमुख कुटुंबियांना 1.5 लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला। शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले। आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचा वाघ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील, व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे नेते, सर्व संघटनाचे पदाधिकारी, सर्व जाती धर्मातून आलेले सर्व प्रमुख, सर्वात प्रथम मी परभणीकरांचे आभार मानतो। आमच्या जिल्ह्यातला जो आमचा माणूस गेलाय त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण या उन्हातान्हात आमच्या जिल्ह्यातलं जे आमचं जवळचं पोरगं गेले त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले, त्याबद्दल मी बीड वासियांच्या तर्फे सर्वांचे आपले आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही। जसा सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषणात त्यांच्या पद्धतीने मांडतात। ही काय माझ्या मतदारसंघातली घटना नाही, पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाकडे गेलो, त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो, त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो, परिसरातली बोललो, घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्षात आलं, हे फोटो नंतर व्हायरल झाले। पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझं टाळ घसरलं। अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात कधी झाली नसेल। आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो, तुम्ही बारकाईने जर बघितलं तर त्या गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस, त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कांड जे घडलेलं आहे, तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथे आले होते, आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचं तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले। आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले। मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो, ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा। आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा। विटेकर साहेब तुम्ही बोलताना सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्तेच्या लोकांनी तिथं बोलले। आमच्या दसांना 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह रडलं असतं, पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती आज सर्वच पक्षाचे लोक आहेत, सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, आणि फक्त न्याय घेण्यासाठी मागतात। विटेकर साहेब, जो कुणी आहे तो नाही, तो
6, 9 आणि 11 हे 3 दिवस 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती धसांना मी रोज बोलतो अण्णा ओ अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही त्यांचे सीडीआर पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लय जण येणार ते सीडीआर वरती आणि सीडीआर वर आल्यानंतर अण्णा पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आधी सांगायची, मी भाषण जास्त करणार नाही, मला जेवढं माझ्या काही कानावरती आले हे ज्या पद्धतीने हे अटक झाले हे फिल्मी स्टाईलने अटक झाले, आपल्याला बंद करायचं तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते, सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली, तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सगळे गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते. बरोबर आहे, हे पुण्यात होते. अण्णा 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते. त्या बेडवरती बसून टीव्ही वरती सगळा तमाशा हे बघत होते. आणि ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशी बसून हे फरार झाले. माझी अजून एक मागणी आल्यास मी बनतो सरकारमध्ये की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव मी तुम्हाला सांगतो, पत्र मी देतो, त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेज मधून काढा. आणि त्या जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झालाय त्या 8 दिवस प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेन आपल्याला, आणि माझे संपवतो मी, की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले. काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला, विरोधी बाकावरती म्हणून मी बोलून जायचं, पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झाले, पण तपास जेव्हा वाल्मिक करारावरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा, बरं का? मी सांगणार अण्णा तुम्हाला ओरडले तरी चालणार. इथं वाल्मिक कराराचे गुन्हे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो. याला फक्त न फक्त कारणीभूत वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचण तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिक कराडनी आणि ह्यांनी बसवली होती. त्यांच्याकडूनच फक्त मागं पुढे होते. साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतो मी तुम्हाला, त्यांच्याकडूनच हे कुठंतरी मागं पुढे होते. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा, आणि या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव. आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला. देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत. आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो
एक मात्र नक्की सांगणार की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, परवा. मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून गेला. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्यानं फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो पुन्हा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचं. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं? तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमकं सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हे फाशी होणारच नाही झाली ना. मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला, आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज आहे, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी, आज तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आज तुम्ही कोणाचाही वर म्हणून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही. याला काय म्हणायचं तर म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर करावं लागलं. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण?
आपल्याला आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवर हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा, आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसीच त्याचा हक्कच होणे नाही, होऊन जाऊ द्या. त्यांना तर सुंदर असणार आहे. तिथं असं खेची देत, वेगळंच खेची देत कसलं असल्याच पाहिजेत राव. हे असाच विषय नाही. हे असलेच पाहिजे. यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे. याला मराठी म्हणते. जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूला बोला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं. त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन दिलं डबल. मग त्यांना कचका करून परभणी कशाला म्हणतात, धाराशिव कशाला म्हणतात, दांडे मुळूच तर मागे सरकत नाहीत. मग यांना करू देतात. यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना कचका सांगू जा. यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडत नाही. आपल्याला डायरेक्ट नाव असतं. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती आज मंचावरील सर्व लोकांनी सांगितली, ज्या प्रकारे त्यांची हत्या झाली. आणि ती तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आज तुम्ही सर्व इथे आलात. माझ्या वडिलांनी जे सर्वांना एकत्र धरून समाजसेवा केली, त्यामुळे तुम्ही आज एकत्र होऊन आमच्या पाठीमागे आहात आणि तुम्ही सदैव आमच्या पाठीमागे राहा. माझ्या चाचाच्या पाठीवर सदैव माझ्या वडिलांचा हात होता. आज तो हात हिरावून घेतलाय तर आज लाखो हात त्याच्या पाठीवर आहेत. आणि माझ्यावर माझ्या भावावर जो त्यांचा संभाषणीचा हात होता तो आज नाहीये, पण तुमचे लाखो हात आमच्या पाठीवर आहेत. असे सदैव राहू द्या. आणि आज त्यांचा जो हसरा चेहरा मी आज या तुमच्या सगळ्यांमध्ये बघते, या लाखोमध्ये मी आज त्यांना हुडकते, पण ते मला कधीच नाही दिसू शकणार. आणि मी मंचावरील वडीलधाऱ्यांना सर्वांना एकच विनंती करते की तुम्ही पण आमच्या पाठीमागे राहा. फक्त न्याय मिळवूच तर नाही तर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या सोबत राहा. आणि तुम्ही इथे सर्वजण आलात, शब्दच नाहीयेत बोलायला. तुम्ही आज आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते. धन्यवाद. या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया, इथले राजेश विटेकरजी, सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला, आदरणीय आमदार राहुल पाटीलजी, मेटेसाई आणि सर्व माजी आमदार भेंगे साहेब इथे आहेत. सर्वच आहेत. मी सर्वांचं नाव आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालं ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहेत. आणि हे जे आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो. परभणी नगरीचे माजी महापौर सुद्धा या ठिकाणी आहेत. तर काय आहे, जगात जर्मनी, देशात परभणी असं या परभणीचं नाव. बनी तो बनी. मी या परभणीचा 18 महिने पालकमंत्री राहिलेलो आहे. त्याच्यामुळं परभणी किती रगेले, परभणीची रग मला चांगली माहिती आहे. हे खरंच रगेले आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत. माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा. तेव्हा एक दोन घटना ऍडजस्टमेंट इथे घडलेल्या आहेत. या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी
लॉला 3rd इयरला शिकणारा मुलगा कोविड ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला. प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे. आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झालाय. आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत. तेही आपलेच लोक आहेत, वेगळे नाही. म्हणून कोविड ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला 10 लाख रुपयाची आणि वाकोडे साहेबांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली. तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे, वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे. कदाचित 6ची 7 होऊ शकते, एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अशोक गोरबाण नावाचा कोणीतरी PI हा LCBचा PI आणि स्वतःला SP समजतो, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो. हा जिथे जातो तिथं काहीतरी उद्योग करतो. अशा प्रकारची तक्रार या गोरबाणची आहे. हा गोरबाण फक्त सस्पेंड नाही व्हावा, हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आणि माझा पाठिंबा त्याला राहील. विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे. मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा 100% आम्हाला सहकार्य करायचे. म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि यांचं काय काय सांगावं, हे आमचे बिडावाले जी कलाकार मंडळी आहेत, आका आका आका, यांचं काय काय सांगावं. आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती, IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली SIT स्थापन झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर 10 लाख रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे, ती सुद्धा मान्य झालेली आहे. त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच, पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे, ही धारणा मनामध्ये आहे. आणि यांना मोक्का लागला पाहिजे. मोक्का म्हणजे माहिती आहे ना, म को लागला पाहिजे. एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाही. आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे, पण जर का आकाच्या आकाने काही जंटो बंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो. याचे लफडे माणसं मारायचे आहेतच. अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं, ही कुठली पद्धत आहे? इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं, अतिशय हालहाल करून, हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे. मी बरोबरी करत नाही, करू शकणार नाही, कारण आमचा छत्रपती संभाजीराजा होता 1800 लढाया जिंकणारा, 12 हत्तीचं बळ ज्याच्या भुजामध्ये होतं, तो छत्रपती संभाजीराजा आमचा होता. छत्रपती संभाजीराजांची तुलना करणार नाही, परंतु आमच्या लेकरांनी नेमकं तुमचं बिचारावं काय बिघडवलं होतं. अरे इथं 10वीला लेकरू आहे, एवढून लेकर आहे त्याचे, तुमचं काय बिघडवलं होतं? फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता. बाजू घ्यायला गेला
म्हणून मारतात. समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता, बाजू घ्यायला गेला म्हणून मारतात. आणि जर तो व्हिडिओ आकाला तर 100% दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा, पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल तर आकाच्या आका कर लो जल्दी तयारी, हम निकले हैं जेलवारी, असं सुद्धा तुम्हाला करावं लागलं. पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही. आणि ते म्हणतायत 100 चूहे खा के बिल्ली हाथ को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या, पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. आणि अजित दादा क्या हुआ, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय तो इसको अंदर लिया, ये अंदर लेने का दर्शा नहीं है. संगीत दिघोळे पासून जानता संतोष देशमुखापर्यंत हत्याची बेरीज केली तर अजित दादा जरा हिशोब करा. आणि या हत्या कोणी घडून आल्या, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण, कोणी हे उद्योग केले, परभणीला माणसं पाठवा, बारामतीचे माणसं पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बर का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक नाही ते 18 पगड जातीला जीव मोठी धरून बसताय. 200 500 कुटुंब शहर सोडून चालले. काही गंगाखेडात पण आले असतील. गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले वो, गुट्टे साहेब माहित नाही बाबा, इकडे उनके साथ नहीं है, वो भी हमारे साथ है. परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं खोलला यायला पाहिजे, अंदर की बात नाही चाललं पाहिजे. हा सर्व पक्षीयांचा आहे. अरे मी तर अजित दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही, आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही, तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा. प्रकाश दादा सोळंके तो भी ज्येष्ठ 5व्या टर्मचा आमदार आहे, त्याला करा. नसलं तर मी म्हणलं तर ह्या विटेकरला करा. वडील मी आमदार होते पूर्वी, राजेश विटेकरला करा. आणि हे नसलं जमत समजलं बुलढाण्याचा कायंदे करा. कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकडून, घड्याळ कोण, अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे, आम्ही नसतं आलो. एक मागे बसलेली विभूती आहे, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे. सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बर का, तुमच्या पक्षाचं. तरी बी लोक खुश होते, नाही लोक क्या हुआ या वादावर येणार आहे. आणि तो वादा अजित दादालाच मागू. पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी आहे. माझी विनंती आहे, बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा. आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर, सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाई तांडा, आमका तांडा, पंका तांडा. अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबांड तांडा, इलेक्शन पुरतं एवढे आजो एवढे. आणि इलेक्शन म्हणलं की
जावडी आजो ते आमचे बंजारे ऊस तोडायला बाहेर जाते, त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 एकरवर विमा भरला का नाही? आमदार तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? कुणाच्यातरी दबावाखाली आहे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तू कस काय नाव घ्यायला मी वाट बघतोय. राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? घेतले नाही. तुम्ही घ्या आणि नसले तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषद, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी. परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने. बीड मध्ये 79, धाराशिव मध्ये 3,000 हेक्टर, लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा. आणि लातूरच्या तरपाट्यांनी काय केलंय? लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, तिकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय. एकाच माणसाने 8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन कागद पुढे यायला. अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा. आणि दादा क्या हुआ? दादा हे काय केलं तुम्ही? हे कसं ठेवलंय? आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं 2-3 डिपार्टमेंटची हे करतो, कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो. मी आज जगात जर्मनी देशात परभणी, भारतात परभणी, या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री महोदय यांची नुसती चौकशी करू नका. ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा. मोकाच पाहिजे, दुसरं काय नाही. सगळ्यावर मोका. सीएससी सेंटरवर मोका. ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका. सबके सब आमदार कैसे चल रहा है? लांबून म्हणले पाहिजेत यांना हे करा. परभणी, लातूर, जालना, त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे. माझं मत आहे असं, विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आहे. आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं, आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही एकटं नाही, आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे. मला असं वाटतं एकच पर्व हे 2 नेते यांचा समाज सुद्धा नाही. एकच पर्व हे 2 नेते सोडून सर्व बाकी सर्व जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि राखेचं 10 जून 2021 ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती? राखे, परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्ष खेड्यात सुद्धा राख येते, परभणीत सुद्धा येते.
हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते, उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते, लोकांच्या डोळ्यात जाते, त्वचेचे आजार होते, कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले. आणि मी म्हणतो धनुभाऊ, हे दीपक मुंडे, अजय मुंडे, हा तर तुमचा चुलत भाऊ आहे सख्खा, सायन्स मुंडे, समाधान बिडगर, मंगेश बिडगर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे. गणेश सप्लायर्स, पप्पू फड, बाळू बिडगर, महेश शेख, कृष्णा मुंडे, गोविंद मुंडे, चंद्रकांत फड, सचिन जाधव आघाव, हे लोक कोण आहेत? हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घे. 10 वर्ष झालं नंगा नाच चाललाय. कोणी बी जात आहे, जेसीबी लावतंय, उचलून नेत. 20-20 वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली. काही कर्मचारी 20-20 वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी? ते फक्त परळी ते 20 वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे. हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली, तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे. परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोक बिंदू नामावली काही लोकांना कळणारच नाही, मी इथून गेल्यावर कळेल. माझी विनंती राहील की आता स्वतः मनोज दादा बोलणार, मी अधिकचे भाषण करणार नाही, फक्त एकच विनंती ठेवतो. आज ज्या तडपेने, ज्या तत्परतेने तुम्ही इथं आलात, शेवटपर्यंत म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या माफीनाम्यापर्यंत तुम्ही सगळे लोक स्वर्गीय संतोषच्या बरोबर राहा, त्याच्या कुटुंबाबरोबर राहा, एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि जे काही सहकार्य त्याला करता येईल तेवढं करा, एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.